थिंकिंग असं आहे रेशो ऑफ एरियाज वेगळा प्रॉब्लेम आहे का नाही आतापर्यंत एरिया कधी आला नाही आणि डेरिव्हेशन नुसार एरिया आलेला नाही ऑफ द इलेक्ट्रॉन ऑर्बिट फॉर सेकंड एक्साइटेड स्टेट अँड फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम हा जिजा मला सांगायचं की सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे एन किती घ्यायला पाहिजे एन घ्यायला पाहिजे 3 अँड फर्स्ट एक्साइटेड स्टेट में एन किती घ्यायला पाहिजे ओके थर्ड सेकंड स्टेट अँड दिस वन अ फर्स्ट एक्साइटेड स्टेट आता विचारलंय काय रेशो ऑफ एरिया रेशो ऑफ एरिया A1 बाय A2 बरोबर एरियाचा फॉर्म्युला काय सर्क्युलर ऑर्बिट आहे ना पाय R1 स्क्वेअर अपॉन पाय R2 स्क्वेअर बरोबर घडी गेलीवर मग आर दिलेलं नाही एरियासाठी पण आपल्याला माहित आहे आर इज अ डिरेक्टली प्रोपोर्शनल व्हॉट आर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट एन स्क्वेअर म्हणजे आरच्या जागी आपण काय पुट करू शकतोय N1 स्क्वेअर डिवाइड बाय N2 स्क्वेअर दिस इज N1 दिस इज N2 हा मग आन्सर काय एस बरोबर आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर R2 स्क्वेअर आहे ना मग N1 स्क्वेअर किती येणार 9 बाय 4 परत त्याचा स्क्वेअर 9 बाय 4 81 by 16 is the answer. Understood? Is it clear? लक्षात प्रॉब्लेम एव्हरीवन पुढचा प्रॉब्लेम फार चांगला आहे 54 सगळेच चांगले असतात हा 54 मग हे बघा हा मी आय थिंक झालं का इथेपर्यंत एव्हरीवन